नमस्कार मैत्रिणींनो, शिवण क्लासमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी रेणुका पाटील. आज तुम्हाला लटकन बनवून दाखवणार आहे. आणि आपल्याला जय श्रीराम, सगळ्यांना जय श्रीराम. आपण हे बघा, हे 4 घ्यायचे आहेत. असे 4 चौकोन तयार करायचे आहेत. तर ते कितीचे घ्यायचे आहेत हे बघा. हे 3.5, इकडनं पण 3.5 घ्यायचं आहे, इकडनं पण 3.5 घ्यायचं आहे. 3.5ची रुंदी आहे, लांबी पण 3.5च आहे. आणि हे 3 छोटे घ्यायचे आहेत, म्हणजे 3 आणि 3 6 घ्यायचे. हे 4 घ्यायचे आहेत. ह्या छोट्या छोट्या नॉट्स घेतलेले आहे मी. आणि एक मोठी दोरी घेतलेली आहे, नॉट घेतलेली आहे. आणि आपण आज खूप छान लटकन बनवणार आहे. हे बघा, हे चौकोन काढताना महत्त्वाचं म्हणजे हे बघा, हे असं बरोबर चौकोन झाला पाहिजे, हे बघायचं असं. आणि हा ट्रायंगल खूप छान झाला पाहिजे, तरच आपलं लटकन फिनिशिंगमध्ये येतं आणि व्यवस्थित येतं. तर हे बघा, मी छोटं बनवून दाखवते पहिले. हे बघा, हे असं झालं, हे ट्रायंगल झाल्यानंतर इथे मध्ये दोरी ठेवायची आहे अशी. आणि आपल्याला परत असं एक फोल्ड मारून इथे टिप मारायची आहे. आता हे बघा, हे उलटा सुलटा कपडा आपल्याला बघायचा आहे. आता हा उलटा कपडा आहे, आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे. हे बघा, इथे असं सरळ सरळ कपड्यावर हे लटकन दोरी ठेवायची आहे. आणि त्याच्यानंतर अशी टिप मारून घेणार आहोत आपण. हे बघा, हे बघा, याला डबल टिप मारून घेणार आहोत आपण. प्रत्येकाला डबल टिप मारत जा, व्यवस्थित राहतं, म्हणजे लवकर खराब नाही होत आपलं लटकन पण. हे बघा, इथे टिप मारून घेतलेली आहे मी डबल. आणि त्याच्यानंतर हे असं आतमध्ये फोल्ड करायचं आहे. त्याच्यानंतर हे पण छोटं एक बनवून घ्यायचं आहे, त्याच पद्धतीने बनवायचं आहे. आता मी तुम्हाला मोठं कसं बनवायचं ना, हे बघा, मी हा 4चा 3.5चा कपडा घेतलेला आहे. 3.5 रुंदी आणि 3.5 लांबी पण. त्याच्यानंतर हे बघा, काय करणार आहोत आपण, हे पहा, इथे ह्याशी हे तिन्ही पण नॉट आपण आतमध्ये ठेवणार आहेत. हा मी सरळ याच्यावर नॉट ठेवणार आहे. हे बघा, असे व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहेत त्या. आणि एक कोपऱ्याला ठेवायच्या आहे, कोणत्या पण कोपऱ्याला ठेवू शकता तुम्ही. हे बघा, मला हा मोठा आहे तो मध्ये पाहिजे आहे. हे बघा, हे असं व्यवस्थित. आणि हा उलटाच ठेवायचा आहे. हे बघा, आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, हे छोटेच घ्यायचे आहेत, कारण आपलं खूप मोठं होतं नॉट नंतर आणि ती कमी करता येत नाही आपल्याला. म्हणून हे बघा, जितकं आपली 3.5ची रुंदी आहे तेवढंच आपण नॉटची पण घेणार आहोत. आणि हे बघा, हे असं चौकोन ठेवून आपण इथे अर्धा इंचाच्या याच्यावर टिप मारणार आहोत. हे 3 असे व्यवस्थित पकडायचे आणि इथून पहिले ह्या कॉर्नरपासून टिप घ्यायची. हे बघा, म्हणजे ते हलणार नाही इथून टिप घेतली म्हणजे. आणि अर्धा इंचाचा कपडा सोडायचा आहे आपल्याला साईडने. हे बघा, आणि तिन्ही बाजूने आपण टिप मारून घेणार आहोत. हे बघा, 1 2 3 तिन्ही बाजूने टिपा मारून घेतलेले आहे मी. आणि त्याच्यानंतर हे बघा, इथे कॉर्नरला हे जे आहेत ना, ते कट करून घ्यायचे आहेत थोडेसे. आणि त्याच्यानंतर हे बघा, हे असं आपण फोल्ड करणार आहोत आतमध्ये. आणि हे आपण स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने व्यवस्थित कोपरे व्यवस्थित करून घ्यायचे आहे आपल्याला. हे बघा, टिप मारताना काय लक्षात ठेवायचं आहे, हे बघा, ह्या कोपरा जो आहे ना, आपण नॉट जिथं घातले तिकडनं इकडनं पण लाईन आली पाहिजे, इकडनं टिप आली पाहिजे, इकडनं पण टिप आली पाहिजे. इकडनं ओपन नाही राहायला पाहिजे, हे दोन्ही बाजू पण दबल्या पाहिजे. हे बघा, आणि तिसरी इकडनं एक बाजू तशीच ठेवायची आहे. आणि हे बघा, आपल्याला हे आता व्यवस्थित कोपरे काढून घ्यायचे आहे स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने. हे बघा, हे बघा, हे आपल्या साडीमध्ये आलेला असतो हा कपडा. आपल्या जर नवीन साडी घेतली, नवीन आली का आपल्याला फॉल वेडिंगला, तर हे बघा, हा कपडा असतो आणि तो आपण आतमध्ये टाकणार आहोत त्याच्यासाठी फॅब्रिकमध्ये. हे बघा, आणि हा थोडासा आपण त्याच्यात भरल्यानंतर ते खूप छान वाटतं. ड्रेसला किंवा साडीला पण तुम्ही लावू शकता हे लटकन. हे बघा, हे असं सगळं याच्यात व्यवस्थित सेट करायचं आहे आपल्याला. हे बघा, त्याच्यानंतर काय करायचं आहे, हे बघा, आपण जो हा इथे जो 3 लटकन लावले आहेत हे छोट्या, बरोबर याच्या सेंटरलाच याच्यात आपण दुसरा नॉट लावून घेणार आहोत. मोठी नॉट लावून घ्यायची आहे. आणि हा इथे आतमध्ये असं थोडंसं फोल्ड करायचं आहे. हे बघा, आणि त्याच्यानंतर ही नॉट इथे ठेवून आपण परत दाब टिप देऊन घेणार आहोत, टिप मारून घेणार आहोत याला.
आणि प्रत्येकाला डबल टिप मारत जा. हे बघा. त्याच्यानंतर हे व्यवस्थित असं कपडा पुढे मागे कमी जास्त झाला असेल तर व्यवस्थित करून घ्यायचं आहे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जय श्रीराम सगळ्यांनी कमेंट करा. बघूया किती कमेंट येतात, म्हणजे आपल्याला कळेल किती बघता महाराष्ट्रात आपल्या. हे बघा. त्याच्यानंतर आपल्याला चौ बाजूने आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे, म्हणजे फिनिशिंग येईन चौ बाजूने येईल. हे बघा. हे अशी आपण दाबटीप देऊन घेणार आहे, म्हणजे व्यवस्थित वाटेल, अजून छान लुक येईन आपल्या लटकनला. हे बघा मैत्रिणी, दोन्ही लटकन बनवून तयार आहेत आणि खूप छान दिसता. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. आणि सगळ्यांना व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना जय श्रीराम.